आज दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर हिंगोली येथे सकाळी ठीक 11:30 वाजता शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटना जिल्हा हिंगोलीच्या वतीने विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले। कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये जुनी पेन्शन जशास तशी लागू करा, सर्व विभागातील लिपिक संवर्गाच्या 4थ्या वेतन आयोगापासून वेतन श्रेणीमध्ये असलेली तफावत दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करा, वर्ग 3 व 4 कर्मचाऱ्यांचे वेतन कोषागार कार्यालयामार्फत देण्यात यावे, या प्रमुख मागण्याकरिता आंदोलन करण्यात आले। ह्या मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आला। यावेळी एस मुसळ मॅडम, BL शिरसाट, PS वायभासे, NV राठोड, RB कंठाळे मॅडम, JG लेकुळे मॅडम, AS वाठोरे मॅडम, सावंत मॅडम, SB गुठ्ठे, हर्षवर्धन मनवर, आर्यन गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके, TV7 हिंगोली। आमच्या मागण्या पूर्ण करा, वेतन त्रुटी दूर करा। आमच्या मागण्या पूर्ण करा, वेतन त्रुटी दूर करा। आमच्या मागण्या पूर्ण करा, वेतन त्रुटी दूर करा। माझे नाव मुसळे सुनीता श्रीरंगराव, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पंचायत समिती हिंगोली। आम्ही असहकार आंदोलन सुरू केलेलं आहे। दिनांक 16 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटने यांच्यामार्फत आम्ही असहकार आंदोलनास बसलेलो आहेत। आमच्या शासनास मागण्या आहेत। नंबर 1, वेतन त्रुटी दूर करणे, पदाची संख्या कमी न करता पदोन्नती स्तर कमी करणे, पद मर्ज झाल्यानंतर दोन्ही पदाचे नामकरण करणे, जुनी पेन्शन जशाच तशी मिळणे, हे आमच्या 4 मागण्या आहेत। त्याबद्दल आम्ही 16 तारखेपासून असहकार आंदोलनात सहभागी झालो। यानंतर आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही बेमुदत संपावर 23 तारखेपासून जाणार आहोत। जय महाराष्ट्र, जय हिंद। पंढरीनाथ सोपान वायभासे असे असून मी पंचायत समिती हिंगोली इथे वरिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत आहे। आज म्हणजे दिनांक 16 पासून आम्ही सर्व लिपिकवर्गीय कर्मचारी यांनी वेतन त्रुटीच्या अनुषंगाने असहकार आंदोलन म्हणजे सुरू केलेलं आहे। हे असहकार आंदोलन हे आमचं दिनांक 23 पर्यंत सातत्यानं चालू राहील। 23 पर्यंत शासनाने जर आमच्या वेतन त्रुटीच्या अनुषंगाने ज्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण केल्या नाही तर 23 तारखेपासून आम्ही बेमुदत संप करण्याचे म्हणजे धोरण स्वीकारणार आहोत। वेतन त्रुटीमध्ये सांगायचं झाल्यास प्राथम्याने 4थ्या वेतन आयोगापासूनची वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करणे, तसेच पदनामात बदल करणे व पदोन्नतीची साखळी कमी करण्याबाबत हे आमचे आंदोलन आहे। त्यानंतर सर्वांना जशास तशी जुनी पेन्शन योजना लागू करणे। माझ्या मागण्या अशा आहेत की 4थ्या वेतन आयोगापासूनची वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करणे आणि पदनामात बदल करणे व पदोन्नतीची साखळी कमी करण्याबाबत अशी आहे। जुनी पेन्शन योजना लागू करावी। 16 ते 20 पर्यंत असहकार आंदोलन आमचे सुरूच राहील।